यानंतर पाहुयात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार उदय सामंत यांच्यावर केली टीका। खंडाळा येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्यावर टीका झाल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने पत्रकार परिषद घेत आमदार उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे। महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये कमालीचा तणाव असून याच तणावातून रत्नागिरीच्या आमदारांविरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागवेकर, विकास पाटील, नित्यानंद दळवी, सचिन माजळकर, मुन्ना खामकर, अशोक वाडेकर, संकेत चौंडे, मेहताब साखरकर, शोएब खान, उबेद होडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार उदय सामंत यांच्यावर टीका केली। त्याप्रसंगी स्वाभिमान पक्षाचे विकास पाटील हे आमदार उदय सामंत यांच्याबद्दल काय म्हणाले हे पाहूया त्यांच्याच शब्दात। मतदारसंघाचे कुटुंब प्रमुख आहात, पक्षाची राजकीय सगळी केंद्र हे तुमच्या पक्षाच्या हातात आहेत आणि असं असताना जिल्ह्यावर पाणी बंद कसं करता मग त्या ठिकाणी तुम्ही आमदार किंवा कुटुंब प्रमुख कमी पडत नाही का? आणि जर तुम्ही आमदार स्वतःला आम्ही प्रत्येक गावात विकास केलाय, कुठल्या गावात नाही केला असं एकही गाव रत्नागिरीत दाखवा, मग लोकांना सन्माननीय राणे साहेबांकडे हा प्रश्न का मांडावा लागतो, आमच्या निलेश साहेबांकडे हा प्रश्न का मांडावा लागतो? तुम्ही कुठेतरी कमी पडता म्हणून हा प्रश्न मांडावा लागतो ना। याच्या व्यतिरिक्त कोणी उदय सामंत सिद्ध करून दाखवावं की आम्ही एक 5-50 प्रत्येक तालुक्यात आणले, तिथली जनता ही तिथली भाऊशेठ पाटील, विकास पाटील त्यांचे सगळे सहकारी, या सर्व सहकारी त्या ठिकाणी जमलेला जो मॉप होता, जी मोठी प्रचंड सभा होती, त्यांच्या सगळ्यांचं त्या ठिकाणचं सहकार्य होतं, त्यांचं देणं होतं त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी हजारो सेनेच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना प्रवेश केल्याने आज उदय सामंत हे नको त्या गोष्टी, नको ते शब्द आपल्या मुखाने त्या ठिकाणी बरळत आहेत। कृपया उदय सामंत यांनी आपली लायकी ओळखून आमच्या नेत्यावर भाष्य करावं, नाहीतर त्याची जागा ही त्याला आम्हाला स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना दाखवावं लागेल। आम्ही कोणाच्या तिड्यात जात नाही, कोणाच्या वाईटात जात नाहीत, परंतु आमचे नेते नेहमी सांगतात जर आमच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही अंगावर आलात, सामान्य जनतेला तुम्ही छल्लात, तर मात्र आम्ही गप्पा मांडता येत नाहीत, त्या सोडवता येत नाहीत। आणि लोक जमली का त्या ठिकाणी मातोश्रीला खुश करण्यासाठी फक्त राणे साहेबांवर टीका करायची, एवढा ह्यांचा उद्योग झालेल्या या पत्रकार परिषदेला शोएब खान, विनू गांधी, नंदू चव्हाण, पिंट्या निवळकर, संजू बने, संदेश बने, रमाकांत आयरे, मनोज कीर, नजीम शाह, अविनाश पावसकर आदी उपस्थित होते। त्यावेळी अनेकांनी शिवसेनेचा समाचार घेतला। चुकीचं होतं आणि हे उदाहरण सांगत असताना सुद्धा त्या ठिकाणी 175 मतांचा 1,75,000 मतांचा जो पराभव या ठिकाणी त्यांचा झाला म्हणजे काय क्रूर चेष्टा केली गेली आणि उदय सामंत करत होते, बेताल वक्तव्याने करत होते। त्यावेळेला ते राष्ट्रवादीत होते, या तालुक्याची जबाबदारी सगळी आर्थिक विधी सगळी त्यांच्याकडे संपवली होती। त्याने काय पराक्रम केले त्यांना माहिती आहे। 2 नंबरला त्यांनी सांगितलं की डांबर प्रकरण, मी स्वतः बोललो होतो की रत्नागिरीत जेवढे डांबरीकरण होतात तेवढे रस्ते 6 महिन्याच्या आत जर फुटले नाही असा रस्ता दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा। त्याचं उत्तर त्यांनी कबूल केलं आहे की मी शिल्लक डांबर ठेवलं आहे, म्हणजे डांबर शिल्लक ठेवता ते जाहीर सभेत सांगितले। नंतर फक्त म्हणाले की 7 नंबर डांबर 70 नंबर डांबरचे प्रकार असतात, तुम्हाला ते कळणार नाही। नंतर म्हणाले मी 70 किलो ठेवलं आहे, म्हणजे प्रत्येक रस्त्यातलं तुम्ही असं डांबर ठेवता आणि त्यात तेल घालता म्हणून हे रस्ते फुटतात। आम्ही टीका केली होती 2.5 आमदार, मी 2.5 आमदार टीका केली होती। का केली होती? दिवसभर आमदार फिरतात, रात्रभर त्यांच्या वडील फिरतात आणि 11 ते 5 PWD ऑफिसच्या बाहेर पडले, उर्वरित वेळात ते फिरतात। मी 2.5 म्हटलं, पण त्याला उत्तर त्यांनी काल दिलं की आम्ही 3 आमदार आहोत, 3 आमदार एका घरातली सेवा करतात। मला वाटतं अशासाठी काय वडील फिरत नसतील, मुलगा आपला आहे, कर्तृत्ववान आहे, खूप छोट्या वयात शरद पवारांनी त्यांना संधी दिली। आम्ही गद्दार आहोत, आम्ही पक्ष बदलू आहोत, जेवढे उदय सामंत पक्ष बदलले तेवढे आम्ही किंवा मी किंवा विकास पाटील किंवा बाबू पाटील यांनी बदलले नाही। पण ते पहिले एक शिवसैनिक म्हणून काम करत होते पालीत, त्यानंतर इंदिरा काँग्रेसमध्ये होते। 6 सालामध्ये राष्ट्रवादी पक्ष गेल्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले,
उशिरा गेले. प्रसाद लाडकडून त्यांना जिल्हा प्रमुखाचं पत्र नाना मयेकर आणि गजानन पाटील यांना आणून दिलं. कारण प्रसाद लाड यांचं बालपण सगळं आमच्या घरात गेलेलं आहे मालगुंडला. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य, ज्यांनी शरद पवार साहेबांसारख्या एका महान नेत्याने, ज्याची 60 वर्ष संपूर्ण कारकीर्द राजकारणात गेले, कुठलाही कलंक न लागलेला एक निष्कलंक माणूस, अशा माणसाच्या पाठीत त्यांनी 28 वर्ष यांना पालकमंत्री, मंत्री काय पदं सांगितली त्या स्टेजवर, ती सगळी त्यांनी दिली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला गद्दार माणूस आहे. मग पक्ष बदलायच्या गोष्टी यांनी आमच्याजवळ करून येणे, आम्हाला नावं ठेवू नये. मी उल्लेख केला होता की राणे साहेब 86 सालापासून मी त्यांना पाहतोय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. गेल्या 32 वर्षात माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना मी 5 वर्ष उपसरपंच होतो, 5 वर्ष सरपंच होतो, 5 वर्ष पंचायत समिती होतो, सभापती म्हणून काम केलं. निलेश नारायण राणे साहेबांनी मला कडबोडे गटातून शिरीष जगपाल साहेब आमचे होते, मला जिल्हा परिषद तिकीट दिलं. गांधी साहेबांना माहिती आहे. आम्ही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेत काम केलं, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने पदक भोगली, याचा आम्हाला अभिमान आहे. पण प्रत्येक माझ्या निवडणुकीत मी सरपंच झालो, माझ्यावर 2 अविश्वास शिवसेनेच्या लोकांनी तेव्हा आणले. मग मी पंचायत समितीला उभा राहिलो, शाखाप्रमुख उभा केला, शिवसेना विरुद्ध होती पूर्ण. मी निवडून येऊन मला सभापती केलं राणे साहेबांनी. पण मी कुठेही पक्षाची गद्दारी केली नाही, त्याच्या कुठेही भूम केली नाही. मी जिल्हा परिषदला उभा राहिलो. तत्कालीन जिल्हा प्रमुख राजन साळवी आणि शरद बोरकर यांनी गंगाराम गोताडला माझ्याविरुद्ध उभा केला जिल्हा परिषदला. 32 वर्ष मांगडे निवडून येत होता, त्यांच्यासमोर नाहक तो पराभव स्वीकारावा लागला गद्दारीमुळे. पदोपदी ही गद्दारी करत आले. त्यांची प्रामाणिकपणा स्वतःजवळ आहे. आणि म्हणून हे करत असताना आपली बाळं कशी आहे ती वडिलांना माहिती आहे. कोण नटींच्या पाठीने जाऊ नये, कोण बिअर बारमध्ये जाऊ नये, लेडीज बारमध्ये बसू नये, म्हणून वडील पाठने फिरतात बिचारे ह्या वयात. देव माणूस आहे तो. त्या माणसाबद्दल आम्ही आज यथकिंचितही वाकडा बोलणार नाही. जसे आमचे वडील होते ते आमच्या वडिलांसारखे आहेत. आणि अशा माणसाने राणे साहेबांवर टीका करावी, किती हीन दर्जाची टीका केली गेली. वास्तविक पत्रकार म्हणून आपण की उदय सामंतचा कार्यकाल बघा, राहण्यातले जातील. आणि हे पैसे वाटप होत असताना तुम्ही निलेश राणेबद्दल जे काय अपशब्द बोलले ते मी काय बोलणार नाही. कारण दारू पिणं वगैरे हे सगळं मला वाटतं विनायक राऊंना माहिती आहे गटारातली दारू काय असते. चव राखल्याशिवाय त्यांना कळणार कसं. ज्याला संसदेबद्दल काय चाललंय त्याची माहिती कळत नाही. या मतदारसंघात निवडणुका आल्या ह्याचं त्यांना भान नाही. आपण तिकडे गेलात, मी काय केलं 5 वर्षात, कोणता निधी आणला, विकास कामं काय केली, हे जनतेच्या प्रश्नाची देवाणघेवाण करण्याचं कुठलंही तिकडे वाक्य झालं. नुसतं एकच काम, संपूर्ण क्लिप आपण पहा. राणे 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 आणि त्याच्यावर असलेली टीका, लायकी नसलेली टीका. कुठल्या देवी खोट्याला लायकी आहे का? चपराशी आहे. आणि चपराशीने आपलं सिद्धत्व करून दाखवलं. म्हणून बाळासाहेबांसारख्या देव माणसाने त्यांना सर्वोच्च म्हणून राज्याच्या पदावर बसवलं. इतकं चांगलं काम चाललंय. सगळ्यांनी आदरणीय निलेशजी राणे साहेबांवर विश्वास ठेवला. त्यांची काम करण्याची पद्धत आहे. कणकवलीतून इथे येत आहे बिचारे, मुंबईतून इथे येत आहे, आज सुद्धा येत आहे. पण जे शिंतोडे उठवले गेले ते अतिशय चुकीचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जे शिल्लक डांबर ठेवलंय, बघू ना, तुमची हिंमत असेल तर या ना कणकवलीत. मध्ये पालेच्या पुढे जाल तेव्हा कणकवलीला पोचाल. त्याच्या पुढे लांजा आहे, त्याच्या पुढे राजापूर आहे, त्याच्या पुढे खारेपाटण आहे. मुलाकडून खूप पाणी द्यायला वेळ आहे. बघू ना आपण. पोपट बोलायला लागले, परवा सगळे लपले होते, सगळे उंदीर पळाले होते बोटीतून, आता परत बोलायला लागले. मला वाटतं उसना अवसान खासदारमुळे मिळालंय. पण हेच डांबर त्यांनी खासदारांच्या तोंडाला फासावं, कारण त्यांनी शिवाजी महाराजांची अवहेलना केली. आज मुस्लिम समाजाला सुद्धा वाईट वाटेल अशी त्यांनी वक्तव्य केले. काय गरज होती तुम्हाला इतिहासात जायची? तो शिवाजी महाराजांचा इतिहास होता, त्यांचं नाव घेण्याची सुद्धा आपली लायकी नाही. असा एका महान माणसांचा इतिहास होता. आणि तुम्ही सांगताय साहित्यिकांची बोलण्यासाठी का छाटली? पैशासाठी छाटली. मुळात अगोदर उदय सामंत इथे हारलाय, त्याची पद कमी झाले आणि म्हणूनच त्या चिपळूणवरनं पार्सल संदीप सावंतला इथे आणावं लागलं त्याला. आज वाटड सारख्या एका चांगल्या जिल्हा परिषद मध्ये त्या उदय सामंतला आणावं लागलं. तिथे हा उदय सामंत पहिल्यांदा हारला. त्याला माहित आहे का उदय सामंतला की संदीप सावंत नेमकं काय करत होता यापूर्वी, व आज संदीप सावंतचं काम काय चिपळूणमध्ये
गेली अनेक वर्ष तो करत होता, म्हणजे आता काम नाही, गेली अनेक वर्ष. आज अनेक कंपन्यांमध्ये नेमकं फक्त पैसे वसुली करणं हे संदीप सावंतचं चिपळूण मधलं काम. अनेक कंपन्यांच्या दारावर जायचा, मालकांकडे जायचा, त्यांना राणे साहेबांचं नाव सांगायचं आणि पैसे उकळण्याचं काम हे फक्त संदीप सावंतचं चिपळूण मध्ये करतोय. आणि ह्याचा त्रास आहे ना, हा नेहमी सर्व जे लोक आहेत, कंपनीचे मालक आहेत, ते आमच्या साहेबांना सांगायचे, अहो काय तो संदीप सावंत साहेब येतोय, पैसे मागतोय, कार्यक्रमाला पैसे मागतोय, ह्याला पैसे मागतोय, त्याला पैसे मागतोय, काय चाललंय काय. पण राणे साहेबांनी त्याचं घर उभं केलं, त्याच्यानंतर उद्योगधंदे, त्याचे जे काय उद्योगधंदे होते माहित आहे ना, बार बीर सगळे होते, स्वतः म्हणजे त्याचं लायसन नाही करण्यासाठी साहेबांनीच त्याला मदत केली. आणि अशा साहेबांवर तो इथे येतो आणि जर बोलत असेल तर त्याच्यासारखा नालायक माणूस कोण नाही, हे मी संदीप सावंत बद्दल बोलतो. कारण का त्याला मी खूप वर्ष ओळखतो. मराठा समाजासारखी एक चांगली मीटिंग, पहिली मीटिंग राणे साहेबांनी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विवेक हॉटेलमध्ये घेतली. आणि अशा वेळेला तिकडनं लोक येण्यासाठी संदीप सावंत तिथे रोखत होता, तुम्ही या मराठा समाजाच्या मीटिंगला जाऊ नका. आणि असा हा संदीप सावंत नेहमी अशाच पद्धतीनं पुढे त्याचं चालू होतं की एखादी मीटिंग असेल की मग त्याने ती माणसं पाठवायची नाही आणि मग ती मीटिंग फेल कशी जाईल एवढंच तो करत होता. आणि ह्याचा आम्हाला सुद्धा भरपूर राग होता. आणि अशा माणसाच्या खरोखर लाच घातल्याशिवाय पर्याय नाही, कारण का तो नालायक माणूस आहे आणि अशी वक्तव्य सातत्याने करतोय. आणि अशा या उदय सामंतला सातत्याने ते पार्सल संदीप सावंतला सारखं इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यावं लागलंय. संदीप सावंतला आम्हाला चॅलेंज आहे, तू ये फक्त लांजामध्ये आणि तू वक्तव्य कर, तू कर फक्त वक्तव्य लांजामध्ये, आम्ही बघतो, आम्ही आहेत लांजामध्ये, तू तिथून परत जाणार नाही, हे आमचं सांगणं आहे. एवढंच मी संदीप सावंत बद्दल. आहे का ते म्हणाले तसं काय नाहीये, परंतु ते काय आलेच नाही. सगळं त्यांची जी माणसं होती ती सर्व ते घेऊन गेले आणि गेले 8 ते 10 दिवस हे काम बंद होतं. खडी पसरली होती रस्त्यामध्ये, गावातल्या लोकांना खूपच गैरसोय होत होती. अपंग विद्या मुलं आहेत, त्यांना शाळेत न्याय करणं पण कठीण ठरत होतं. पर्यायी मार्ग होता तो खूपच लांब होता, जंगलातून होता. आणि रात्री बिनोलेस कंपनीमधून येणारी जी मुलं आहेत त्यांनाही खूप वाघाची भीती असल्यामुळे त्यांचे पालक पावसात जाऊन थांबत होते. निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत. यापेक्षा सर्व नेते मंडळींनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले तर बरे होईल असे सामान्य जनतेकडून बोलले जात आहे.